नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा प्रतिभावंतांशी संवाद या उपक्रमाच्या चौथ्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तरुण पिढीच्या प्रतिनिधींनी आपल्या लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा याबद्दल नव्याने लिहू पाहणाऱ्या तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करावे अशी या उपक्रमामागील कल्पना आहे. तरुण साहित्यिक काय लिहितात, काय वाचतात वा विचार करतात हे नेहमीच महत्त्वाचे असते. लेखनाकडे वळत असताना त्यांना कोणत्या साहित्यिकांनी व साहित्यकृतींनी प्रभावित केले, आज त्या प्रभावाकडे वळून पाहताना त्यांना नेमके काय वाटते, लिहिणे या प्रक्रियेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, ते लिहितात म्हणजे नेमके काय होते, यातून त्यांच्या काही अपेक्षा असतात का, किंवा पोस्ट रिटन गोष्टींशी लेखक म्हणून ते कसे डील करतात, साहित्यावर परिवेशाचा काही दबाव असतो का, असेल तर तो कसा व्यक्त होतो. समकाळातील साहित्य, मग ते मराठी भाषेतील असो अन्यथा अन्य भाषेतील असो, या साहित्याविषयी त्यांचे काय मत आहे, सध्या ते काय वाचत आहेत, काय लिहित आहेत, अशा निरनिराळ्या गोष्टींच्या अनुषंगाने हे युवा प्रतिभावंत तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करत आहेत. आपणाला याची कल्पना आहे की रवी कोरडे, विरा राठोड आणि राहुल कोसंबी या 3 साहित्यिकांनी तरुणाईसोबत आपला संवाद साधलेला आहे. युवा संवाद या मालिकेतील चौथे प्रतिभावंत आहेत सुशील कुमार शिंदे, पुणे. इंदापूर तालुक्यातील भाट निमगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुशीलचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील कृषी महाविद्यालयात झालं. वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट मधून त्याने कृषी व्यवस्थापन शास्त्रातील MBA ची पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. गोदरेज समूहामध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन अर्थात विपणन संवाद या विभागात 6 वर्ष व्यवस्थापक म्हणून काम केल्यानंतर पुण्यामध्ये ड्यू डेलिजन्स आणि पीपल परसेप्शनच्या संदर्भात काम करणाऱ्या द स्ट्रेलेमा या संस्थेत मागील 2 वर्षांपासून तो कार्यरत आहे. एकीकडे संभाषण व्यवस्थापन शास्त्रातून आलेला सकारात्मक चमकदारपणा सुशीलकडे आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे भवतालाला संवेदनक्षम प्रतिसाद देण्याचा मनस्वीपणा त्याच्यामध्ये आहे, हे अधिक लक्षणीय आहे. मुळातील वाचन लेखनाच्या आवडीमुळे तो लिहिण्याच्या प्रांतात रमत होताच. घरची ग्रामीण पार्श्वभूमी, घरात सगळे अक्षरगंध नसणारे, त्यातही वडिलांचे 7वी पर्यंतचे शिक्षण, मात्र त्यांच्या वाचन छंदाचा सुशीलवर मोठा ठसा उमटला. ग्रामीण जीवनातील अनुभव संचिताचा त्याला खूप उपयोग झालेला आहे. या परिवेशाने त्याला घडवलं आहे. कविता लिहिणं हा अनुभव, विचार आणि भावसंवेदनेच्या मुक्तीचा मार्ग आहे असं त्याला वाटतं. यामुळेच कोणत्याही काळी मूक राहणं हा त्याला अपराध भाव वाटतो आणि आपणच आपल्या डोळ्यांवर जास्त काळ पडदा धरू शकत नाही, या भावनेने तो आपल्या निर्मितीकडे पाहत आला आहे. डॉक्टर रणधीर शिंदे यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, महानगरांनी धारण केलेले अक्राळ विक्राळ रूप, गती आणि त्याचे विस्तारणारे अनेक रंगी विश्व महानगरातून आकाराला आलेले आहे. या महानगरांच्या स्थितीकडे सुशील दुहेरी दर्शन बिंदूंनी पाहतो. शहरातील पिचलेले आणि हद्दपारीच्या वाटेवरील जग सुशीलच्या कवितेत केंद्रस्थानी आहे. आधुनिक मराठी कवितेचे आणि शहर संवेदनशीलतेचे विशिष्ट असे नाते आहे. मर्ढेकर, नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ ते अरुण कोलटकर यांनी महानगर संवेदनशीलतेचे कवितेतून केलेले वाचन वैशिष्ट्यपूर्ण राहिलेले आहे. यांत्रिक रुग्णावस्था, बाजारूपण ते मानवी विघटनाचा नोंदपट या कवींनी अभिव्यक्त केलेला आहे. सुर्वे
ढसाळ, अरुण काळे यांच्या कवितेतून वर्गीय जातीय शोषणाची, श्रमिकांच्या जगाची संवेदना मुखर झालेली आहे. त्या वाटेला अनुसरणारी कविता म्हणजे सुशीलची कविता आहे. अखिल भारतीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या समकाळातील या वेगळ्या आणि महत्वाच्या कवितेचा सन्मान युवा साहित्य अकादमीसह अन्यही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी केलेला आहे. एकंदर सभोवतालच्या जीवनाकडे मानवीयतेच्या संवेदनशीलतेने पाहणारा हा तरुण कवी आहे. म्हणून तर उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत असा आशावादी स्वर लिहिण्यात आणि जगण्यातही घेऊन वावरणाऱ्या या युवा प्रतिभावंताचा संवाद लिहिणाऱ्या नवीन हातांसाठी दीपस्तंभ ठरावा इतका महत्वाचा आहे. म्हणूनच आपण या संवादाचे मनापासून स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार. आमचे मित्र विश्वाधर देशमुख सर यांनी वेळोवेळी आठवण करून देऊनही हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी माझ्याकडून उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सरांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून एखादा लेखक लिहितो म्हणजे नेमकं काय करतो, ते लिहित असताना त्याच्या आजूबाजूच्या परिवेशाचा त्याच्यावर दबाव असतो का, किंवा त्याच्या लिहिण्यापाठीमागच्या प्रेरणा काय असतात, किंवा त्याच्या धारणा काय असतात, तो नेमकं काय वाचतो, या अनुषंगाने तुमच्याशी संवाद साधणं अभिप्रेत आहे. पण या सगळ्याच विषयावर मी ढोबळ पद्धतीने माझी मतं मांडणार आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण काय वाचतो, बोलतो, ऐकतो, ज्या परिवेशाचा आपण भाग आहे त्याच्याबरोबर आपले जे इंटरसेक्शन्स होत असतात, इंटरॅक्शन्स होत असतात, त्यातूनच आपण आपल्या कुवतीनुसार आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये मुरवत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्या लिखाणातून किंवा आपल्या वागण्या बोलण्यातून त्या रेप्लिकेट होत असतात असं मला वाटतं. मुळात तुमच्याशी संवाद साधत असताना आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलतोय की जिथे एक वर्षभर पूर्ण जग ठप्प पडलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या जगाला भविष्य असेल की नसेल याबद्दलच चिंता व्यक्त होत होती. अगदी इतरांप्रमाणे सुरुवातीच्या काही काळामध्ये मला तर काही लिहिताही आलेलं नाही. पण या काळामध्ये मात्र काही पुस्तकं वाचायला हवीत किंवा आपण कधीतरी वाचू अशी म्हणून जे घेऊन आलेलो होतो किंवा जी वाचलेलीही होती ते मी पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला मध्यंतरीच्या काही काळामध्ये. सोबतच भरपूर असे सिनेमे पाहिले. जसं तुमचं कल्पक विद्यार्थी समूह आहे किंवा यशवंत महाविद्यालयाचा मराठी विभाग आहे, तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्रिएटिव्ह सृजनशील व्यक्तींशी संवाद साधून वेगवेगळे लेक्चर्स ऑर्गनाईज केले होते, अगदी त्याचप्रमाणे जगभरात वेगवेगळ्या विषयांना घेऊन या काळामध्ये खूप सारे लेक्चर्स ऑर्गनाईज केले, ते मी ऐकण्याचा प्रयत्न केला. अशा 2-3 गोष्टी माझ्या आजूबाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घडत होत्या. मी सुरुवातीला वाचण्यासंदर्भात बोलेन. म्हणजे मुळात कोरोनाच्या पूर्वी वाचण्याची पद्धत आणि कोरोना नंतरच्या गोष्टी यामध्ये फार तफावत आहे असं मला वाटलं. या काळामध्ये प्रचंड वेळ मिळाला आणि या मिळालेल्या वेळेनुसार मी जे सुरुवातीला म्हणालो की काही पुस्तकं आपण घेतलेली असतात, आपल्याला वाचायची असतात किंवा आपल्याला खूप चांगली वाटलेली असतात, पण आपण वाचायची राहून गेलेली असतात, ती पुस्तकं या काळामध्ये मी वाचण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही वर्षापासून हाऊस ऑफ कार्ड नावाची वेबसिरीज प्रचंड गाजत होती. ती वेबसिरीज ज्या लेखकाने लिहिली, मायकल डॉब्स, त्यांचं ते पुस्तक म्हणजे ती पुस्तकाची ट्रायोलॉजी आहे, ते पुस्तक हाऊस ऑफ कार्ड मी पुन्हा वाचून काढलं. जसं आपल्याकडे अरुण साधूंचं सिंहासन आणि मुंबई दिनांक आहे, अगदी त्याच पठडीमध्ये जाणारं अतिशय प्रभावशील असं ते हाऊस ऑफ कार्ड नावाचं पुस्तक होतं. अगदी त्यासोबतच मराठीमध्ये मी सुरुवातीच्या काही काळामध्ये वाचलेली पण पुन्हा वाचली किंवा पुन्हा या काळामध्ये मला ते अतिशय प्रभावशील वाटली अशी पुस्तकांचाही उल्लेख मी आवर्जून करेल. पहिलं तनकट, मी खूप वर्षापूर्वी तनकट वाचलं होतं, पण यावेळेस ज्यावेळेस मी तनकट वाचत होतो त्या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये आजही किंवा महाराष्ट्रात आणि भारताच्याही समकालामध्ये फार काही बदल घडलेला नाही आणि गोष्टी जशाच्या तशा तनकटप्रमाणे घडताना आजूबाजूला दिसतात आणि एखाद्या द्रष्ट्या लेखकाला आपला समकाल किती नेमक्या पद्धतीने सापडतो यासाठीचं एक कोर्सवर्क म्हणून आपण तनकटकडे पाहू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचं पुस्तक मला या काळामध्ये, कादंबरी मला फारच महत्वाची वाटली, ते म्हणजे ताम्रपटचा विषय हा अतिशय विस्तृत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काही काळांचा आणि मूलतः सहकार वगैरे या
क्षेत्रामध्ये घडणाऱ्या गोष्टी आणि सहकारातलं राजकारण अशा विषयानं त्या मांडलेल्या आहेत. मुळात माझी पार्श्वभूमी ग्रामीण आहे. आपण आजूबाजूला जगत असताना जो परिवेश पाहतो, जे शेतकरी समुदाय पाहतो, जे राजकारण पाहतो, ते राजकारण अतिशय उत्तम पद्धतीने रेप्लिकेट ताम्रपट मध्ये झालेलं दिसलं. त्यामुळे मला असं वाटतं की या काळामध्ये मी कधीतरी आधी वाचलेली किंवा वाचायची म्हणून राहून गेलेली पुस्तकं, मग त्याच्यामध्ये कादंबरी होत्या, त्याच्यामध्ये कविता होत्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं होती, ती मी वाचली. अजून एका पुस्तकाचा उल्लेख करायला हवा, तो म्हणजे निळू दामलेंनी रिसेंटली लिहिलेलं, नुकतंच लिहिलेलं सुसाट जॉर्ज फर्नांडिस हे नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांवर प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व होतं आणि निळू दामले सरांनी मला वाटतं मराठीमध्ये हे फार रेअर पद्धतीने लिहिलं जातं. अगदी अशा पद्धतीने प्रोफाईल पद्धतीने ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे मला या काळामध्ये निळू दामलेंचं सुसाट जॉर्ज हे पुस्तकही अतिशय आवडलं आणि ते मी वाचलं. अगदी एकीकडे असं वाचन सुरू असताना मी भरपूर सिनेमे पाहिले. ते हिंदीमधील होते, ते मराठीतील होते, ते इंग्रजीमधील होते आणि त्यासोबतच वेगवेगळ्या वेबसिरीजही पाहत होतो. वेबसिरीज पाताळ लोक नावाच्या वेबसिरीजचा एक मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. तो यासाठी करायचा आहे की तो सागर हवेली म्हणून त्याचे जे सहलेखक आहेत ते माझे कृषी महाविद्यालयाचे सिनियर, आणि त्या पाताळ लोकमध्ये ज्यावेळेस त्या वेबसिरीजची स्टोरी पंजाबमध्ये जाते आणि पंजाबमध्ये गेल्यानंतर तिथलं जे जातीविषयक असलेली कॉम्प्लिसिटी ज्या पद्धतीने पाताळ लोकमध्ये वाचलेली आहे ती खरंच काबिले तारीफ आहे. ते लिहिण्यासाठी खूप धाडस असावं लागतं, ते मांडण्यासाठी खूप धाडस असावं लागतं. आणि मग आपण जे म्हणतो की आपल्या आजूबाजूच्या असलेल्या परिवेशाचा एखाद्या लेखकावर, मग तो कोणताही लेखक असो, त्याच्यावर दबाव असतो का की ते तो घटक द्रव्य घेऊन अतिशय सृजनशील पद्धतीने आपली कलाकृती घडवू शकतो. याचं एक सुंदर उदाहरण म्हणून पाताळ लोक आणि पाताळ लोक मधील पंजाबमधलं जे जात विश्व किंवा जात व्यवस्था त्यांनी दाखवलेली आहे ती अशी तर अतिशय प्रभावी होती आणि मला तर ती फार प्रचंडच आवडलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरी गोष्ट, मी ज्या लेक्चर्स आणि बाकीच्या गोष्टींचा विचार केला त्याबरोबर मी कल्पक विद्यार्थी समूह आणि तुम्ही करत असलेल्या व्हिडिओजही मी पाहत होतो. त्यातलेही 2 व्हिडिओज मला प्रामुख्याने तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करताना आवडतील. एक माणिक मुंडेंनी स्वतःचा प्रेरणेचा प्रवास याच्या संदर्भात ते ज्या पद्धतीने बोलले, माध्यमांना घेऊन, त्यांच्या स्वतःला घेऊन, माध्यमातल्या कंटेंटला घेऊन, ते अतिशय प्रभावी करणारं होतं. त्यांची शैली अतिशय ओघवती आहे. मी त्यांना वैयक्तिक ओळखतो आणि त्यामुळं मला असं वाटलं की माझ्यासाठी सुद्धा माणिक मुंडे यांचा तो संवाद अक्षरशः डोळे उघडणारा होता. अगदी त्यासोबतच आणखी एक प्रेरणेचा प्रवास कल्पक विद्यार्थी समूहाने केलेला होता, तो म्हणजे निशिकांत भालेराव सरांचा. निशिकांत भालेरावांना मी खूप वर्षांपासून ओळखतो. मी कृषी महाविद्यालयामध्ये शिकत असताना पुण्यामध्ये निशिकांत भालेराव त्याच वेळेस ॲग्रोवनचे म्हणजे जे पहिलं कृषी दैनिक आहे त्याचे संस्थापक संपादक होते आणि ते कृषीशी संबंधित असल्यामुळे ते आमच्या महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी येत होते आणि त्यांच्याशी नेहमी संवाद पण साधला जात होता. भालेराव सरांनी त्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी जो संवाद साधलेला आहे तो अतिशय प्रभावी करणारा होता आणि तो माझ्याशी रिलेट करणारा कसा होता की त्या काळामध्ये म्हणजे कृषी महाविद्यालयामध्ये शिकत असताना मी कविता लिहील, मी काहीतरी लिहील किंवा मी लेखक आहे अशी कोणतीही शक्यता माझ्या डोळ्यासमोर नसताना भालेराव सर आम्हाला भेटले. भालेराव सर ज्या पद्धतीने कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन देत होते, मग शेतीकडे पाहण्याचा असेल, कृषीमध्ये घडणाऱ्या आजूबाजूच्या हजारो घटना, मग त्याच्यामध्ये संशोधन असेल, त्यातलं व्यवस्थापन असेल किंवा त्यातलं विक्री व्यवस्थापन असेल, या सर्व संदर्भातल्या सरांचा जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय सुंदर होता. मला असं वाटतं की त्या दिवशी सरांचं कल्पक विद्यार्थी समूहाकडून केलं गेलेलं रेकॉर्डिंग ऐकत असताना मी अक्षरशः 14 वर्ष पाठीमागे गेलो आणि आमच्या डी हॉलमध्ये, ज्याला आम्ही लेक्चर हॉलमध्ये बोलत होतो, तिथे पहिल्यांदा भालेराव सर आम्हाला भेटले होते. त्यांनी पहिलं लेक्चर घेतलं होतं. योगायोगाने आमचे 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की सेंड ऑफ निरोप समारंभ, त्याच्या अध्यक्षपद निशिकांत भालेराव सरच होते. त्यामुळं 14 वर्ष पाठीमागे जाऊन
भालेराव सर की ज्यांचा असाही वेगळ्या अर्थाने माझ्या वैयक्तिक आयुष्यावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. म्हणजे मला आजही वाटतं की माझ्यासमोर एखादी जर अडचण निर्माण होत असेल किंवा मला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर ज्या काही मोजक्या लोकांबरोबर बोलायला हवं त्या मोजक्या लोकांमध्ये मला निशिकांत भालेराव सर वाटतात. त्यामुळे मला असं वाटतं की या काळामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे कल्पक विद्यार्थी समूह असेल किंवा वेगळ्या अर्थाने आणखी एक मराठीतलं महत्त्वाचं उदाहरण देता येईल ते लेखकांसाठी अक्षरशः मास्टर क्लास सारखं होतं. ते म्हणजे अतुल देऊळगावकरांनी महेश एलकुंचवार यांची घेतलेली मुलाखत. त्यानंतर त्याचं पद्मगंधाकडून पुस्तकही झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं एक तर मुळात अतुल देऊळगावकरांचाच व्याप्ती किंवा अभ्यास खूप दांडगा आहे. म्हणजे अन्न सुरक्षेपासून ते थेट हवामान बदलापर्यंत आणि आपल्याकडच्या डॉक्टर स्वामीनाथन यांच्यापासून कोफीन अन्नान कोफीनपर्यंत सरांचा वेगवेगळ्या विषयावर लिलया वावर असतो. आणि असा लिलया वावर असलेल्या व्यक्तीने मराठीतल्या सर्वात महत्त्वाच्या नाटककाराबरोबर महत्त्वाच्या लेखकाबरोबर ज्या सृजनशीलतेनं आणि ज्या पद्धतीने संवाद साधला तो अक्षरशः मला असं वाटतं की मराठीमध्ये लिहिणाऱ्या किंवा लिहू पाहणाऱ्या लोकांसाठी तो मास्टर क्लास आहे. सो तर मला हे सांगायचं होतं की आजूबाजूला अशा भरपूर साऱ्या गोष्टी घडतात. म्हणजे तुम्ही काहीतरी लिहित असता, कोणाशी तरी बोलत असता, कोणाचं तरी ऐकत असता, कोणाचं तरी वाचत असता. या गोष्टीचा कळत न कळतपणे तुमच्यावर परिणाम होतो. आणि मागच्या काही 6-7 महिन्यामध्ये तर निश्चितच या ज्या 2-3 गोष्टींचा मी विचार केला म्हणजे वाचल्या गेलेल्या कविता असतील, पाहिले गेलेले सिनेमे असतील किंवा मित्रमंडळींशी केलेले संवाद असतील किंवा ऐकलेल्या ऑनलाईन लेक्चर्स असतील याचा प्रभाव प्रचंड पद्धतीने माझ्यावर पडत होता. किंवा कळत न कळत आपण त्या गोष्टी उचलतो आणि आपल्याला हव्या असलेल्या काळी आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने आपण ते व्यक्त करत असतो असं मला वाटत राहतं. आता मुळात तुमच्याशी संवाद साधत असताना म्हणजे जसं आपण लिहिणं पाहणं वाचण्याचा प्रभाव बोलत आहोत त्याच पद्धतीने मी काय लिहितो किंवा ते कशा पद्धतीने येतं या संदर्भात ही थोडं ढोबळ अर्थानेच बोलणार आहे पण बोलणं महत्त्वाचं वाटतं. मुळात मला अजिबातच वाटत नव्हतं की आताही वाटत नाही की मी कवी आहे. कवितेच्या संदर्भातला अपघाताने मी कविता लिहायला लागलो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मी मुंबईमध्ये गेलेलो होतो. मुंबईमध्ये गेल्यानंतर ते महानगर मी ज्या पद्धतीने पाहिलं. मुळात मी पुण्यामध्ये राहिल्यानंतर शहर नावाच्या गोष्टीशी मी नव्याने भेटत होतो अशातला भाग नाही. ग्रामीण भागातून पुण्यामध्ये आल्यानंतर पुणे सुद्धा एवढंच मोठं वाटतं. पण ज्या पद्धतीने मी मुंबई पाहिलं आणि मुंबई पाहिल्यानंतर पुन्हा कामाच्या निमित्ताने मी हैदराबादमध्ये जात होतो, कोलकातामध्ये काही काळ राहत होतो, वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत होतो. आणि त्यानंतर जो महानगराचा व्याप किंवा महानगराची व्याप्ती समजायला लागली ती माझ्यासाठी अवाक करणारी होती. आणि त्या प्रभावातून किंवा त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनेच्या प्रेशरखाली किंवा त्या दबावाखालीच काही कविता आपसूक लिहिल्या गेल्या. म्हणजे त्या कवितेत एक ओळ ही आहे की म्हणजे काय म्हणू आपण की या सगळ्या लिहिताना म्हणजे काही सहज सुचलेल्या किंवा आठवलं म्हणून पाहिलं म्हणून लिहिलेल्या गोष्टी नाहीयेत. तर त्या आदिम काळापासून आपल्या सोबत असणाऱ्या गोष्टी आपल्या धारणांना धक्के बसत राहतात आणि त्या फ्लोमध्ये आपण लिहितो. अगदी मला त्या म्हणजे शहर आत्महत्या करायचं म्हणतं या कविता संग्रहातील कविता निश्चित अशाच वाटतात. पण गंमत अशी की त्याच्या आधीपासून मी काही गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे मी गोदरेजमध्ये असताना सुरुवातीच्या काळामध्ये मला यवतमाळमध्ये राहायचं होतं. यवतमाळमध्ये मी एक दीड वर्षासाठी होतो. यवतमाळमध्ये मूलतः पांढरकवडा हा जो तालुका आहे आणि एकतर यवतमाळ त्या काळामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मी 2012-13च्या संदर्भात यवतमाळमध्ये होतो आणि अगदी त्याचबरोबर तिथं पांढरकवडा असं एक लोकेशन आहे जिथं कुमारी मातेंचा प्रश्न आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या काळामध्ये ज्या कुटुंबियांशी मी संवाद साधत होतो, ज्यांच्या सोबत राहत होतो, ज्यांच्याबरोबर फिरत बोलत होतो त्या लोकांशी संवाद साधत मी एक डायरी मेंटेन केली होती की ज्याला मला वर्षाचा हिशोब करायचा होता, ज्याला आपण ताळेबंद म्हणत होतो. आणि बहुतांश ज्या कुटुंबियांबरोबर संवाद साधून मी ते डायरी मेंटेन केलेली होती त्या दोन्ही म्हणजे त्या 2-3 कुटुंबियांची ताळेबंद वर्षाचा ताळेबंद हा मायनसमध्ये जाणारा होता. त्यामुळे शेतीकडे पाहण्याचा आपण शेती करतो आणि आजूबाजूला घडणारी शेती या अर्थाने पण यवतमाळमधला अनुभव माझा वेगळा होता, खूपच वेगळा होता. आणि मग त्या काळामध्ये आपण काहीतरी
शेतीला समोर घेऊन लिहावं अशा आशयाने मी सुरुवातही केलेली होती, पण ती अर्धवट राहिली. अर्धवट राहणाऱ्या गोष्टी तर भरपूर आहेत, म्हणजे अर्धवट राहिलेल्या कविता, अर्धवट सुटून गेलेल्या ओळी, अर्धवट लिहिलेली कादंबरीची कथानकं, याचा प्रचंड मोठा म्हणजे प्रचंड यासारख्या प्रचंड गोष्टी माझ्याकडे पडून आहेत. त्याचं कारण एक आहे, म्हणजे त्याचं कारण मला एक महत्त्वाचं असं वाटतं की मुळात आपण जे काही लिहितो किंवा आपण जो लिहिण्याचा प्रयत्न करतो ते नेहमीच आपल्याला हवं असं होतं अशातला अजिबातच भाग नाही. म्हणजे एखादी गोष्ट घडती, त्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडतो, त्याने आपण प्रेरित होतो, किंवा कोणतीही गोष्ट न घडताही एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रेरित होतो आणि आपण लिहायला लागतो. ती लिहिण्याची प्रक्रिया सुरू होते. आता लिहिण्याच्या प्रक्रियेकडे मी अशा अर्थाने पाहतो की ती लिहिण्याची प्रक्रियाच खूप चांगली आहे, म्हणजे ती एकमेव गोष्ट चांगली आहे असं वाटतं. म्हणजे मूलतः ती लिहिण्याची प्रक्रिया संपली आणि फिनिश्ड प्रोडक्ट किंवा जे काही लिहिलेलं आहे ते आपल्या हातामध्ये आलं, तर त्यातून घडणाऱ्या दोनच गोष्टी अपेक्षित असतात. एक तर खूप चांगलं घडलंय म्हणून आपल्याला आनंद होऊ शकतो, किंवा हे काहीतरी म्हणजे आपल्याला हे अपेक्षित नव्हतं असं वाटून अपेक्षाभंग होण्याची शक्यता असते. माझ्या बाबतीत मात्र नंबर 2 ची जी शक्यता आहे, अपेक्षाभंग होणे, अशाच प्रकारच्या गोष्टी बऱ्याचदा घडत असतात. आणि म्हणूनच कदाचित जे मी म्हटलं की अर्धवट सुटून गेलेल्या कविता किंवा अर्धवट सुटून गेलेली कथानकं ही अर्धवट राहण्याचं कारणच असं असतं की आपण लिहिलेल्या गोष्टीकडे ज्यावेळेस आपण वळून पाहतो त्यावेळेस मूलतः जर त्यातून अपेक्षाभंग होत असेल तर गोष्टी त्या अर्धवट राहून जातात आणि मागे पडून जातात असं वाटतं. मग त्या कृषी संदर्भात काहीतरी, शेतीच्या संदर्भात काहीतरी लिहिण्याचा विचार करत होतो, ते अर्धवट सुटून गेलं. शहरात मुंबईमध्ये राहूनही एका कथानकावर काम करत होतो, तेही अर्धवट राहून गेलं. आणि गोष्टी अर्धवट राहतात, मागे पडत राहतात. पण मला असं नेहमी वाटत राहतंय की त्या आपल्यापासून सुटून जरी गेल्या, मागे जरी पडल्या, तरी त्या आपल्यापासून पूर्णतः मोकळ्या झालेल्या असतात अशातला भाग नाही. आपल्या थॉट प्रोसेसमध्ये, आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये, आपल्या बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये, आपल्या चिंतन करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या कुठे ना कुठे असतात, त्या मुरत असतात असं म्हटलं तरी चुकीचं राहणार नाही. आणि त्या योग्य पद्धतीने योग्य वेळी त्याचं कंटेंट आपल्याकडे आल्यानंतर त्या आपसूक बाहेर पडतात असं मला वाटत राहतं, किंवा गोष्टी अशाच घडत असतात. आता मी माझ्या कविता संग्रहाच्या संदर्भात बोलेन. मग त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या कविता नेमक्या कविता आहेत की नाही असं मला वाटत होतं. मराठी वाङ्मयाचा अभ्यास करणारा माझा मित्र आहे भाऊसाहेब आजबे. मी भाऊला त्या कविता दाखवल्या आणि त्याला म्हणालो की अशा आशयाचं मी काहीतरी लिहिलंय, तू पाहून घे. तोपर्यंत मी फारसं कुठल्या मराठीतल्या कवीलाही म्हणजे पर्सनल अशा अर्थाने ओळखत नव्हतो. मी वाचत होतो पण ओळखत नव्हतो, निश्चितच ओळखत नव्हतो. मग भाऊने त्या कविता पाहिल्या तर म्हणला ठीक लिहिल्यात. आणि माझ्या दृष्टीने भाऊ हा मराठी वाङ्मयाचा अभ्यास करतो, म्हणजे तो त्याची समज निश्चितच चांगली होती. मग भाऊने सांगितलं की ह्या कविता ठीक आहे, पण तो अजून चांगलं लिहू शकतो आणि अजून चांगलं लिहायला हवं. मग पुन्हा काही महिन्यांनंतर लिहिलेल्या कविता त्याला दाखवल्या, त्यानंतर आणखी काही मित्रांना दाखवल्या. त्याच्यामध्ये सचिन पवार नावाचा अजून दुसरा एक माझा मित्र आहे. या सगळ्यांनी हे चांगलं झालंय आणि तू काही प्रकाशकांना हे देऊ शकतोस का असं विचारलं गेलं. आणि त्यातून मी ग्रंथाली प्रकाशनाकडे गेलो. ग्रंथालीला त्या कविता आवडल्या, सुदेश इंगलासपूरकर सरांना आवडल्या, लतिका भानुशाली संपादक होत्या, त्यांनाही त्या कविता आवडल्या. आणि त्यानंतर वर्षभराच्या काळामध्ये त्याचा कविता संग्रह झाला. आता आपण लिहिलेली गोष्ट आणि ती प्रकाशित झालेली गोष्ट या दोन्ही गोष्टींकडे मी पाहतो, त्यावेळेस निश्चितच म्हणजे लिहितानाची गोष्ट ही प्रचंडच वेगळी असते. जसं मी तुम्हाला म्हणालो, त्यातून पुन्हा 2 शक्यता अपेक्षाभंगाच्याही असू शकतात, किंवा आपल्याला आनंद येऊ शकतो की आपण काहीतरी चांगलं लिहिलंय, ठोस लिहिलंय. अगदी त्याच अर्थाने त्या लिहिलेल्या गोष्टी आता प्रेरित पुस्तकामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्या पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल होतात. त्याच्या चांगल्या बाजूने किंवा त्याच्या विरोधार्थाने किंवा त्याचं क्रिटिक्स करण्याचा अधिकार पूर्णपणे वाचकांकडे जातो. वर्षभरामध्ये ते पुस्तक मी काही माझ्या मित्रमंडळींना दिलं, काही वेगवेगळ्या अर्थाने वाचकांनी विकत घेतलं असेल, ते त्याच्यावर बोलत असतील, काही मला थेट सांगत होते, काहींची पत्र येत होती. मग त्या गोष्टींकडे मी ज्यावेळेस पाहायला लागतो किंवा पाहतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की त्यातून काही महत्त्वाच्या लेखकांनी किंवा मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या लेखकांनी ते अप्रिशिएट केल्यावर निश्चितच मला आनंद झाला होता. म्हणजे उदाहरणार्थ भालचंद्र नेमाडे सरांचं पत्र आल्यावर मला प्रचंड आनंद झाला होता. कार्यक्रमाच्या म्हणजे पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान राजन गवस सर ज्या कौतुकाने बोललेले होते, गवस सरांनी केलेले कौतुक मला निश्चितच आनंद देणारं होतं. पण त्यासोबतच या अशा प्रकारच्या मराठीतल्या की ज्यांना आपण मराठीतील खूप मोठे लोक मानतो किंवा ते मराठीतले मोठे लेखक आहेत, हे लेखक ज्यावेळेस आपल्याला ॲप्रिशिएट करत असतात त्यावेळेस त्याच्या 2 शक्यता असतात.
एक तर चांगली लिहिण्याची शक्यता आहे म्हणून ते अप्रिशिएट करत असतात किंवा यांनी चांगलं लिहावं म्हणून ते प्रेरणा देत असतात असं मला वाटतं. आणि मग त्या अनुषंगानेच मी या लोकांच्या प्रतिक्रियांकडे बघत गेलो असं मला सांगावंसं वाटतं. मग वर्षभराच्या काळामध्ये या कविता संग्रहाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. पुरस्कार मिळण्याची गोष्ट एकच की त्यामुळे त्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांशी तुम्हाला संवाद साधता येतो आणि तुमचं पुस्तक अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची एक शक्यता निर्माण होते. अगदी तेवढंच त्याचा उपयोग असू शकतो, त्याच्या पलीकडे फारसा त्याचा उपयोग नाही असं मला वाटतं. पण मूळतः एक आहे की आपल्याकडे एक तर कविता जरी भरमसाठ लिहिली गेली असली तरी कविता खूप लोकांपर्यंत पोहोचती अशातला भाग नाही. आणि पोहोचलेले लोकही म्हणजे मी वाचक या अर्थाने बोलतोय, तसाही साहित्य व्यवहार मराठीतला साहित्य व्यवहार हा छोटाच आहे आणि मग त्याच्यामध्ये लेखक लिहिणारे लेखक हेच वाचक आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं आहे. पण जो वाचक आहे, जो फक्त वाचक आहे, अशा लोकांपर्यंत पोहोचणं तसंही अवघड आहे. पण त्यातल्या काही लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या मात्र या कविता संग्रहाच्या संदर्भात मला अतिशय आनंद देणाऱ्या होत्या असं मला वाटतं. म्हणजे एक उदाहरण यासाठी मी सांगतो की काही दिवसापूर्वी मला एक फोन आला आणि त्या व्यक्तीने त्याचं नाव सांगितलं आणि ते म्हणाले की तुम्ही या कविता संग्रहात एक कविता लिहिलेली आहे, 10 बाय 10ची खोली अशी ती कविता आहे आणि ही कविता मी वाचलेली आहे आणि मला एक सांगा की तुम्ही जसं त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? मी म्हणालो असं काही नाहीये. त्यानंतर त्यांनी सांगितलं पण हे जग मी आजूबाजूला पाहतोय माझ्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये ज्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे अगदी तसंच एका छोट्याशा खोलीमध्ये मी, माझी बायको, माझा मोठा मुलगा, त्याची बायको, माझा मधवा मुलगा, त्याची बायको आणि छोटा मुलगा अशी एक अख्खं कुटुंब तुम्ही ज्या 10 बाय 10च्या खोलीचा उल्लेख करताय अशाच एका छोट्याशा खोलीमध्ये आम्ही राहतोय. अशी प्रतिक्रिया ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या घटना किंवा आपल्या आजूबाजूचा काळ आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालेला आहे का अशी वाटण्याची एक दुसरी शक्यता निर्माण होते आणि ती निश्चितच लेखकाला लेखक म्हणून किंवा कवीला कवी म्हणून सुखवणारी असते. आणि अशाच वाचकांच्या काय म्हणतात की प्रतिक्रिया या त्या लेखकाला किंवा कवीला अधिक लिहिण्यासाठीचं बळ देणाऱ्या असतात. आणि शहरच्या संदर्भात किंवा या कविता संग्रहाच्या बाबतीत किंवा या कविता संग्रहाच्या संदर्भाने नेमक्या अशाच गोष्टी घडल्या असं मला वाटतं. त्या काळामध्ये दिव्य मराठी रसिकचे जे प्रशांत पवार आहेत, संपादक प्रशांत पवार सर आहेत, त्यांच्याशी माझी एकदा भेट झाली आणि त्या काळामध्ये ते एका महिन्यामध्ये एका नवीन लेखकाला 4 लेख लिहिण्याची संधी देत होते. मग मी रसिकसाठी 4 लेख लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांनी मला सांगितले की पुढच्या वर्षीचं सदर तुला लिहायचंय आणि ते सदर तुला तुझ्या पद्धतीने तुला हवं तसं तू लिहू शकतोस, पण ते साहित्याच्या संबंधित असावं आणि समकाळाशी संबंधित असलेलं असेल तर अजून चांगलं. मग ते सदर लिहिण्यासाठीचा विचार करत असताना असं मी विचार केलं की 1991 नंतर मूलतः जागतिकीकरण आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर जे लिहायला लागलेले लोक आहेत, ज्यांना जागतिकीकरणाचे आर्थिक घटनांचे ताणेबाणे समजतात आणि आत्ताच्या 2015, 16, 17, 18, 20च्या काळामध्ये जे एक स्वतःला रिलेट करू शकतील अशा लेखकांना तेही रिजनल लँग्वेजच्या प्रादेशिक भाषेतल्या लेखकांशी संवाद साधून ते काय करतायत, त्यांचं काम नेमकं काय चालू आहे आणि ते आपल्याला आश्वासक का वाटते, अशा आशयाने काय लिहिता येईल का याचा मी विचार करत होतो. हे सगळं करत असताना माझे मित्र दत्ता घोलप यांची खूपच मदत झाली. आणि मग या सदरामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेल्या, उदाहरणार्थ कन्नडामध्ये मी विवेक शानभाग यांच्याबद्दल लिहिलं होतं, त्यांची घाचरगोचर नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली होती. मल्याळममध्ये मी मीरा यांच्याविषयी KR मीरा यांच्याविषयी लिहिलं होतं किंवा तंतींच्या संदर्भात आसामी भाषेमध्ये लिहिलं होतं. अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिणारे लेखक, प्रादेशिक भाषेमध्ये लिहिणारे लेखक आपल्या आजूबाजूचा काळ आपल्या मुठीत पकडून आपली गोष्ट सांगू पाहणारे, म्हणजे ओडिसामध्ये गायत्रीबाला पांडासारखी एखादी कवयित्री असेल की जी आपला काळ आजूबाजूचा आपल्या मुठीमध्ये पकडते आहे, तिथल्या शेतीच्या संदर्भातले, तिथल्या आर्थिक उदारीकरणातून घडणाऱ्या घटनांच्या संदर्भातला, बदलता मध्यम वर्ग, अशा वेगवेगळ्या घटनांना मग साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टींचा इंटरसेक्ट घेऊन
अतिशय सृजनशील पद्धतीने आपला काल मांडू पाहणाऱ्या लेखकांना किंवा त्या भाषेतल्या लेखिकेला आयडेंटिफाय करून ते आपल्या काळाशी किंवा आपल्या भाषेशी कशा पद्धतीने समांतर कामं चालू आहेत हे मी त्या देशिकार लेणे नावाच्या सदरामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता। ते माझ्यासाठी यासाठी महत्त्वाचं होतं, म्हणजे ते फक्त एक सदर या अर्थानेच महत्त्वाचं नव्हतं, तर त्या निमित्ताने भारतभर वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिणाऱ्या लोकांसोबत मला संवाद साधता आला, त्यांची विचार प्रक्रिया समजावून घेता आली, ते काय पद्धतीने विचार करतायत आणि आपल्या समकालाला कशा सृजनशील पद्धतीने रिव्हर्ट करतायत किंवा कनेक्ट होत आहेत हे पाहून घेता आलं। आणि ते माझ्यासाठी पण निश्चितच काय म्हणू की विकासासाठीच, म्हणजे लेखक म्हणून नव्हेच एक व्यक्ती म्हणूनही विकासासाठी महत्त्वाचं होतं। म्हणून म्हणजे मूलतः काय होतं की आपण आपल्या भाषेपुरतं कदाचित मर्यादित राहतो किंवा आपल्याला अवगत असलेल्या म्हणजे मराठीपुरतं, म्हणजे महाराष्ट्रासारखं बोलायचं म्हटलं तर मराठी, हिंदी, इंग्लिश आणि अजून एखादी रिजनल लँग्वेज एवढंच आपण मर्यादित राहतो। पण आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये जर अशा एवढ्या विविध भाषा आहेत आणि त्यांच्याही एवढ्या बोलीभाषा आहेत, म्हणजे मैथिली सारख्या भाषेपासून ते सरळ तमिळ, तेलुगू, कन्नड, इकडं साऊथमध्ये घडणाऱ्या भाषा ते डिरेक्टली काश्मीरी आणि डोगरीपर्यंत, आणि त्याचा कुठे ना कुठे म्हणजे फकीर मोहन सेनापतींच्या ओडियापासून ते डोगरीतल्या वेगवेगळ्या लेखकांपर्यंत आयदर त्यांचा मराठीशी संबंध असतो किंवा मराठीतले मोठे लेखक म्हणून नेमाडे सर असतील, महेश एलकुंचवार असतील, विजय तेंडुलकर असतील, यांच्याशी त्यांचा काही ना काही संबंध असतो। अशा वेगवेगळ्या अर्थाने ज्यावेळेस आपण शक्यता एक्सप्लोर करायला लागतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या घटना आणि आपलं विचारविश्व केवढं मोठं आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात येऊन जातं। हा कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे 2016 नंतर भरपूर साऱ्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, त्या कुठे फारशा प्रकाशितही झालेल्या नाहीत। मी जसं म्हणालो की काही कादंबरीच्या पण कन्सेप्टवर काम सुरू आहे, ते निश्चितच या वर्षभराच्या काळामध्ये पूर्ण व्हायला हवं। पण मला असं वाटतं की लेखक म्हणूनही आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचा आपल्यावर निश्चितच प्रभाव पडत असतो। त्या कोणत्या गोष्टी असतात म्हणजे आपण पाहिलं असेल की अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर आणि त्यानंतर पानसरे सरांची हत्या झाल्यानंतर या सगळ्याच गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी माझ्या बाजूने माझी फार बदलली असं मला वाटतं, किंवा माझ्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणून या दोन गोष्टींकडे मी पाहू शकेल। आणि या सगळ्या घटना यासाठी परिणामकारक होत्या म्हणजे त्या आपण लिहितो त्यातून लगेच उमटतील अशातलाही भाग नाही किंवा अशी शक्यताही नाही, पण त्या लेखक म्हणून जे काही गोष्टी जे काही रसायन आपल्या डोक्यामध्ये चालू असतं त्याच्यावर निश्चितच त्या परिणाम करणाऱ्या असतात आणि त्या आपले आयदर डोळे उघडणाऱ्या असतात किंवा आपला पुढचा मार्ग ठरवणाऱ्या असतात असं मला वाटतं। आणि मग या काळामध्ये माझ्या हे लक्षात आलं की कवी म्हणून आपण लिहिलेल्या कविता आपण ज्यांच्यासाठी लिहितो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि ज्यांच्या विरोधात लिहितो त्यांना त्यातून फारसा मोठा काय म्हणू की त्यांना त्रास होईल किंवा त्यांना जाब विचारेल एवढी कुवत किंवा एवढी ताकद ना आपल्या लिखाणामध्ये असते ना लिहिलेल्या गोष्टींमध्ये असते। त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींकडे निश्चितच अपेक्षा भंग अशा अर्थानेच पाहायला हवं। मुळात विश्वाधर देशमुख सरांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही लिहिलेल्या गोष्टीकडे पोस्ट रिटर्न गोष्टीकडे कसे पाहता, तर ती गोष्ट मला वाटतं या ठिकाणी येऊन थांबते। म्हणजे एखाद्या कलाकृतीला मिळालेला पुरस्कार, एखाद्या कलाकृतीला मिळालेली मान्यता, एखाद्या कलाकृतीचं झालेलं अप्रिसिएशन हे निश्चितच लेखक म्हणून लेखकाला आनंददायक असतं आणि उत्साहवर्धक असतं, पण त्यासोबतच लेखक लिहित असताना लेखक स्वतः एक संस्था अशा अर्थाने आपली लेखनकृती प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती निश्चितच एक संस्था असते, कारण हजारो गोष्टींचा मिलाफ त्याच्या लेखन नावाच्या प्रक्रियेमध्ये झालेला असतो आणि त्यानंतर तो काही परिणाम अपेक्षित करत असतो आणि ते अपेक्षित परिणाम जर नाही झाले तर निश्चितच मी सुरुवातीला म्हणालो तसा अपेक्षाभंग होत असतो। तो अपेक्षाभंग मटेरियल अर्थाने अजिबात नसतो हे मला इथं मुख्यतः सांगायचं आहे, ते वेगळ्या अर्थाने असतं। आणि म्हणून म्हणजे लिहिणे ही एक प्रचंड मोठी राजकीय गोष्ट असते आणि त्या गोष्टीचा दोन्ही बाजूने होणारे परिणाम लेखक लिहिल्यानंतरही पडताळत असतो, लेखकाचा समकाल सुद्धा पडताळत असतो आणि खूप वर्षानंतरही आजूबाजूचा परिवेश तो पडताळत असतो असं मला वाटतं।
आणि मग त्या अर्थाने निश्चितच अपेक्षाभंग व्हावी अशी गोष्ट घडते असं मला वाटतं. म्हणजे आता आपण एकमेकाशी संवाद साधत असताना आपण कोरोनाचा पण उल्लेख केलेला होता. हे बघा, कोरोनाच्या काळामध्ये मुंबई, बेंगलुरू, हैदराबाद, कोलकाता अशा मोठ्या मोठ्या शहरांमधून आणि फक्त भारतातूनच नाही तर हे जगभरातून झालं, हजारो लोक मायग्रेट झाले. म्हणजे जे लोक रात्रंदिवस मुंबईसाठी राबतात, जे लोक रात्रंदिवस बेंगलुरूसाठी राबतात, कोलकात्यासाठी राबतात, त्या लोकांना एका निर्णयाबरोबर आपली शहरं सोडून आपण ज्या गावामधून आलोय, ज्या एरियामधून आलोय तिकडे जावं लागलं. ते फोर्सफुली मायग्रेशन होतं. ते ज्या पद्धतीने जात होते म्हणजे त्यांना ना प्रवासाची सोय होती, ना त्यांना सुरक्षेची सोय होती, ना त्यांच्यासाठी काही वैद्यकीय सेवा उपलब्ध होत्या. ते ज्या पद्धतीने गेले ती पद्धत अतिशय भयानक होती असं म्हटलं तरी अवघड म्हणजे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि असं भयानक मायग्रेशन आपल्या आजूबाजूला होत असताना किंवा झालं असताना, ज्याला फोर्सफुली मायग्रेशन मी म्हणेल, ते मायग्रेशन होत असताना लेखक नेमकं काय करतो, मग तो नेमकं या जगाकडे कसं पाहतो, या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो का, तर निश्चित होतो. आणि मग मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून मला त्यावेळेस माझ्या मर्यादा दिसतात की ना मी व्यवस्थेला जाब विचारू शकतो, या गोष्टींना जबाबदार असलेल्या लोकांना ना मी शिव्या देऊ शकतो, ना त्यांच्या वचुऱ्याला पकडू शकतो, ना त्यांना भांडू शकतो. मग अशा वेळेस आपण आपल्या वही पेन घेऊन लिहिलेल्या गोष्टी या त्या सगळ्या तापातून एक मिळणारा सुटकेचा मार्ग आहे असं मला वाटतं. किंवा अक्षरशः या गोष्टींपासून आपण आपल्यापुरतं केलेलं पलायन आहे असं वाटतं. म्हणून मग मी पोस्ट रिटर्न या अर्थाने मी लिहिलेल्या गोष्टींकडे वेगवेगळ्या विषयांवर जिथं मी जाऊन भांडायला हवं होतं, जिथं जाऊन मी विचारायला हवं होतं, जिथं जाऊन मी जाब विचारायला हवा, त्या गोष्टी मी करू शकलो नाही. की मला असं वाटतं या गोष्टींपासून मी वेगळ्या अर्थाने पलायन करतोय की काय असं मला वाटतं. म्हणजे आता मी तुमच्याशी संवाद साधत असताना हजारो शेतकरी दिल्लीच्या आजूबाजूला वेडा टाकून बसलेले आहेत. का? ते पंजाब हरियाणामधून आले, त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईससाठी बोलायचं आहे. मिनिमम सपोर्ट प्राईस जर मी शेतकरी नसेल तर तशा अर्थाने डिरेक्टली माझ्याशी संबंध नसलेली गोष्ट आहे. पण मी जे खातो, जे माझ्या ताटामध्ये येतं, ते ताटामध्ये येण्यासाठी जे लोक राबत आहेत त्या लोकांच्या जगण्या मरण्याच्या संबंधितला हा प्रश्न असावा म्हणून तर ते दिल्लीला वेडा टाकून बसले. हे जर लेखक म्हणून, हे जर एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणूनही मला समजत नसेल आणि समजलं तरी मी जर व्यवस्थेशी भिडू शकत नसेल तर मग मात्र व्यक्ती म्हणून आपल्या असलेल्या मर्यादा आपल्याला समजून येतात. आणि त्या मर्यादांचा, त्या परिवेशाचा, त्या घटनांचा दबाव, त्या घटनांचा प्रेशर येऊन जे सिंथेसिस घडतं त्या सिंथेसिस मधून आपण आपल्या लिहिण्याच्या प्रक्रियेकडे बघत असतो किंवा त्यातूनच ही लिहिण्याची प्रक्रिया घडते असं मला वाटतं. सध्या मी काय लिहितोय या गोष्टीचा ज्यावेळेस मी विचार करतो, एक तर माझं पाठीमागच्या 4-5 वर्षामध्ये लिहिल्या गेलेल्या कविता आहेत, त्या कविता कंपाईल करण्याचं काम सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, राजकीय अर्थाने अनुषंगाने असलेल्या एका कादंबरीच्या स्क्रिप्टवर मी काम करतोय. त्या स्क्रिप्टचं काम सुरू आहे आणि ती कदाचित जसं म्हणाल की 1-1.5 वर्षभराच्या काळामध्ये लिहून पूर्ण होणं अपेक्षित आहे. आता मुळात मला असं वाटतं तुमच्याशी संवाद साधत असताना संवाद साधण्याची संधी खरं तर आमचे मित्र डॉक्टर विश्वाधर देशमुख सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना त्या गोष्टींना सृजनशील पद्धतीने कसा रिस्पॉन्स द्यायला हवा याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून मी कल्पक विद्यार्थी समूह आणि यशवंत महाविद्यालय नांदेडचा मराठी विभाग समजतो. म्हणजे संपूर्ण जग ठप्प झालं असताना, आपली विचार करण्याची प्रक्रिया थांबली असताना एका प्राध्यापकाला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको आणि त्यांच्याशी वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या लिहिणाऱ्या लोकांनी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, म्हणजे मंदार भारतीय एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते एखाद्या सिनेमासृष्टीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत, ते थेट माध्यमांमध्ये काम करणाऱ्या आमच्या नवनाथ बन ते माणिक मुंडे, अशा वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधून कल्पक पद्धतीने संवाद साधण्याची जे उदाहरण या कल्पक विद्यार्थी समूहाने घालून दिलेलं आहे तेच मुळात आपण माणूस असल्याच्या, म्हणजे की वेगवेगळ्या संकटांना अडॉप्ट होण्याची शक्यता,
आणि त्याला सृजनशील पद्धतीने कसं रिॲक्ट व्हावं याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे असं मला वाटलं. आणि अशा वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना लेखक म्हणून तुम्हाला आयदर प्रेरणा देणाऱ्या असतात किंवा तुम्हाला दिशादर्शन मार्ग दाखवणाऱ्या असतात आणि मी त्या अर्थानेच या घटनांकडे पाहतो असं मला वाटतं. पुन्हा एकदा सरांनी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.